नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, थोर अर्थनीतिकार आर्य चाणक्य यांनी असं म्हटलेलं आहे की महेंद्र मप्यर्थहीन न बहुमन्यते लोकः. म्हणजे जर प्रत्यक्ष इंद्राकडेही पैसा नसेल तर लोक कदाचित त्याची पण पूजा करणार नाहीत. म्हणजे अर्थ, पैसा हा मानवासाठी खरंच खूप महत्त्वाचा घटक आहे. अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही असंही आपण म्हणतो. आणि आता आपण बघतोय की आपल्या देशामध्ये सगळीकडे आपण सर्व स्तरावर याच विषयावर चर्चा करत आहोत. कारण मंडळी, याचा कारण असं आहे की आपल्याकडे आपण पूर्वीपासून जर विचार केला आपल्या देशामध्ये, तर सुरुवातीला आपण काही धान्य देऊन वस्तू घ्यायचो. म्हणजे अशा प्रकारचे आपण व्यवहार करत होतो. नंतर पैसा आला आणि आर्थिक स्वरूपाचे व्यवहार होऊ लागले. जसा जसा काळ बदलतो तसा तसा हा आर्थिक व्यवहार जो आहे त्याच्या स्वरूपामध्ये बदल होणं गरजेचं आहे असंही अनेक तज्ञांचं मत आहे. मग आता आपण जेव्हा इतके आधुनिक झालेलो आहोत, प्रगतीच्या दिशेने आपलं पाऊल पुढे जातं आहे आणि आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून प्रगतीचं एक पाऊल म्हणजे सरकडे आपली वाटचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे आणि आपला देश कॅशलेस देश किंवा कॅशलेस बँकिंगच्याकडे आपण आपलं पाऊल पुढे केलं पाहिजे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आपण सगळेजण जाणता की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणली, त्याच्यानंतर हा सगळा जो काही चर्चा आहे, हा सगळा जो काही विचार आहे हा पुढे आला. आणि या विचाराला आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांनी हा विचार कसा पुढे जायला हवा याच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मंडळी, आपल्याला सांगायला खूप आनंद होतो की आपल्याच महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड तालुक्यातलं धसई हे एक असं गाव आहे की ज्या गावाने अशा पद्धतीने सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. आपण सध्या न्यूजमधनं ती बातमी बघत आहोत, आपण वाचत आहोत त्याविषयी. मग कशा पद्धतीने या धसई गावाने हा उपक्रम सक्सेस केलेला आहे त्याविषयीची आपण आमच्या दूरदर्शनने एक क्लिप तयार केलेली आहे. मंडळी, सुरुवातीला ती क्लिप आपण बघूयात आणि जाणून घेऊयात की या धसई गावाने कशा पद्धतीने प्रयत्नांनी हा जो उपक्रम आहे तो यशस्वी केलाय. बघूयात ती क्लिप. ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव आहे आणि या गावाने हा एक अनोखा जो उपक्रम आहे, कॅश फ्री व्यवहाराकडचं पुढचं पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. आपण आता स्क्रीनवर बघताय मंडळी की लोक कशा पद्धतीने या सगळ्या व्यवहारासाठी उत्सुक आहेत, ते पुढे येऊन प्रयत्न करतायत. तिथे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवातीला झाली. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून जनता हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की अशा पद्धतीने कॅश फ्री व्यवहार आम्ही कशा पद्धतीने करू शकतो. सुरुवातीला तिथे जनतेला हे सगळं समजावून सांगण्यात आलं. अगदी भाजी विक्रेत्यांपासून छोट्या व्यापाऱ्यांपासून जे काही छोटे छोटे व्यवहार आहेत त्या व्यवहारांमध्ये आपण कॅश फ्री व्यवहार कसा करू शकतो याविषयीची माहिती देण्यात आली. जनतेमध्ये सुरुवातीला खूप कुतूहल दिसून आलं, परंतु हा एक नवीन उपक्रम आहे आणि आपल्या गाव कुठल्या तरी नवीन दिशेने पाऊल टाकत आहे. या अनुषंगाने प्रत्येकाने तिथे हिरिरीने सहभाग घेतलाय. आपण बघतोय की अगदी छोटे छोटे जे काही स्टॉल्स आहेत किंवा चहाचे जे स्टॉल्स आहेत किंवा छोटे जे हॉटेल्स आहेत त्याच्यामधून देखील हा जो उपक्रम आहे हा करण्यासाठी लोक अगदी पुढे आलेले आहेत. आणि त्यांना जेव्हा हे पटलं की अशा प्रकारचा व्यवहार केल्यानंतर त्यातनं सर्वच क्षेत्रावर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तेव्हा
या सर्व मंडळींनी एकत्र येऊन हा एक खूप चांगला उपक्रम धसई गावामध्ये यशस्वी करून दाखवलेला आहे मंडळी. आणि त्यासाठी काय प्रयत्न झाले, कशा पद्धतीने प्रयत्न झाले, या सगळ्यांवर आजच्या कार्यक्रमातून आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपण आता बघता आहात की तिथे स्वयंसेवी संघाकडनं लोकांना माहिती देण्याचा कार्यक्रम झाला, लोकांना कार्ड देण्यात आले आणि लोकांनीही ते खूप उत्सुकतेने आणि आनंदाने स्वीकारले. हे कार्ड मिळाल्यानंतरचं चित्र आहे. कॅमेराला दाखवत त्यांनी तो आनंद व्यक्त केलेला आहे. आणि यानंतर त्याचा उपयोग, त्याचा वापर कसा करायचा याविषयी देखील तज्ज्ञांनी तिथे माहिती दिलेली आहे. अनेकांकडे अशा पद्धतीचे कार्ड असून देखील त्याचा वापर करण्याची पद्धती माहीत नव्हती किंवा ते घरातच होते, त्याचा आम्ही कधी वापर केला नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावेळेस तज्ज्ञांना तिथे मिळाल्या. परंतु या मार्गदर्शनामुळे त्यांना ते किती सोपं आहे आणि किती चटकन वेळ वाचवणारा हा सगळा प्रकार आहे, हा सगळा व्यवहार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि धसई गावानी सगळ्यांनी मिळून सामूहिकरित्या हा जो उपक्रम आहे हा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण आता ती क्लिप बघितली. मला इथे आवर्जून हे सांगायचं आहे की हा उपक्रम ज्यांनी हाती घेतला ते आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तेव्हा त्यांचा आधी सुरुवातीला परिचय करून देते. सुरुवातीला श्री रणजित सावरकर, जे टेलिकॉम इंजिनियर आहेत, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे संचालक आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते नातू आहेत. आणि त्यांनी पुढाकार घेऊन सुरुवातीला ह्या धसई गावामध्ये हा उपक्रम राबवलेला आहे. कशा पद्धतीने यशस्वी केला त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दुसरे आपले गेस्ट आहेत श्रीधर राव, जे डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत, बँक ऑफ बडोदाचे मुंबई मेट्रो साऊथ रिजनचे रिजनल हेड आहेत. ते त्यांच्या रिजनमध्ये 45,000 करोडचा बिझनेस चालतो. 15,000पेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्या हाताखाली आज काम करत आहेत. या दोघांच्याही पुढाकाराने आज धसई गावाने हा उपक्रम यशस्वी करून दाखवलेला आहे मंडळी. तेव्हा त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आम्हीही या उपक्रमामध्ये कसं सहभाग घेऊ शकतो याही विषयी जाणून घेऊयात. तुमच्या मनातल्या प्रश्नांसह तुम्ही पण आमच्याशी जोडले जाऊ शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत. फोन नंबर बघा, 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 या एसटीडी कोडचा तुम्ही वापर करू शकता. कार्यक्रमाला मी सुरुवात करते, पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मला वाटतं तज्ज्ञ लोकांना हे समजून गेलंच असेल की आजचा विषय काय आहे. पण पुन्हा एकदा विषय सांगते. आजचा आपला विषय आहे कॅशलेस बँकिंग, एक पाऊल प्रगतीचं. या विषयावर आपण आता कार्यक्रम करणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. आपल्या दोन्ही मान्यवरांचं मी सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. सर, खूपच करंट विषय आहे, महत्त्वाचा आहे. आज प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या तोंडी याच विषयाची चर्चा आहे सर, की आम्हाला प्रगती करायची आहे, देशाचा विकास करायचा आहे, आमचा स्वतःचा विकास साध्य करायचा आहे. आणि त्यासाठी हे खरोखर प्रगतीचं एक पुढचं पाऊल आहे, जे आम्हाला अगदी आत्मविश्वासाने टाकायचं आहे. पण आत्मविश्वासाने पाऊल टाकायचं म्हटल्यानंतर सर माहिती सगळी योग्य असणं आवश्यक आहे. आपण धसई गावामध्ये हा इतका यशस्वी प्रयोग राबवला आहे, त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. सर, मला सुरुवातीला सांगा सर, तुम्ही हे धसई गावच का निवडलं या प्रयोगासाठी? पंतप्रधानांनी इतका चांगला निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना त्रास होत होता आणि लोक तयारी होते. साधारण 17 तारखेला मी जेव्हा राज्यसभेचं डिबेट बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जनप्रतिनिधी लोकांना मदत करायचं सोडून या प्रश्नावर राजकारण करतायत. आणि मला एक अत्यंत अपमानास्पद असं एक विधान ऐकायला मिळालं की शेतकरी काय आपल्या धोत्रात डेबिट कार्ड घेऊन फिरतो का? मी सुमारे 25 वर्षापासून ग्रामीण भागात काम करतोय आणि मला माहिती आहे की आमचे शेतकरी पंचा नेसतात, त्याच्यावर एक बंडी घालतात आणि त्या बंडीला खिसा असतो आणि त्याच्यात डेबिट कार्ड असतं आणि ते एटीएम बंद वापरतात. आता ह्या परिस्थितीत एटीएम बंद होते, त्यांना डेबिट कार्ड वापरायची सुविधा नव्हती. आणि म्हणून म्हटलं आपण काहीतरी नुसतंच ट्विटरवर काहीतरी रिॲक्शन देण्यापेक्षा अशा गावांमध्ये जाऊन की जिथे दुर्गम आहेत, जिथे आदिवासी किंवा अशिक्षित लोक जास्त आहेत, अशा ठिकाणी जाऊन आपण जर प्रयोग केला तर ते एक या लोकप्रतिनिधींना उदाहरण होईल की बाबा तुम्ही आमचं उदाहरण फॉलो करा. आणि ह्यासाठी धसई हे जे आतलं गाव आहे ते आम्ही निवडलं.
वा सर, खूपच आणि त्याच्यात तो प्रतिसाद आहे तोही तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. पण मला वाटतं सर या सगळ्या उपक्रमाशी अगदी लवकर त्वरित जोडले गेले. जेव्हा सरांना कळलं तेव्हा तो अनुभव काय होता सर? सुरुवात कशी झाली? आपण कसे काय या उपक्रमाशी एक जोडले? मिनिट, मी जरा मध्ये थोडं इंट्रोड्यूस करतो. नक्की नक्की. ही 17 तारखेला माझ्या डोक्यात कल्पना आली. 18 पर्यंत जी आपण काहीतरी करावं, 18ला मी विचार फायनल केला. 19ला सकाळी मी अनेक बँकांना कॉन्टॅक्ट केला आणि प्रत्येक बँकेचे दर वेगवेगळे असतात या मशीन्सचे आणि ग्रामीण भागात लोकांना परवडतील असं कोणी ऑफर देत नव्हतं. 19ला संध्याकाळी 7 वाजता मी श्रीधरजींना कॉन्टॅक्ट केला. आमचे एक जवळचे मित्र आहेत त्यांच्या थ्रू. 9 वाजता श्रीधरजींनी ती कल्पना वरपर्यंत येऊन त्यांच्या जनरल मॅनेजर नवतेज सिंग, त्यांचा मला 9 वाजता फोन आला की आम्ही तुम्हाला सगळं फ्री करतो. श्रीधरजींनी इतकं म्हटलं की ते स्वतःबद्दल बोलणार नाहीत, पण हे एका सरकारी बँकेकडनं श्रीधरजी आणि त्यांचे वरिष्ठ नवतेज सिंग यांनी इतक्या तातडीने हा निर्णय घेतला आणि मग श्रीधरजी पुढे नक्कीच नक्कीच. सर तुमच्याकडनं, कारण बँकिंग क्षेत्रासाठीचं एक खूपच मोठं महत्वाचं पाऊल आहे आणि तुम्ही जसं आता आम्हाला कळालेलं आहे की अगदी पहिलाच तुम्हाला फोन आल्याबरोबरच तुम्ही त्याला यस असं केलेलं आहे. काय सर सुरुवात कशी झाली आणि काय अनुभव होता सुरुवातीला ह्या दसई गावामध्ये जेव्हा आपण ह्या कामाला सुरुवात केली? संध्याकाळी मला कधी 6-6:30 वाजता सावरकरांचा फोन आला होता आणि ते बोलले मला ही गाव जे दसई गाव आहे कॅशलेस गाव करायचं आहे. मी म्हणलं ठीक आहे, मी लगेच काहीतरी बोलतो. पण तेवढ्यात काय झालं, मी माझ्या मित्राला पण विचारलं हे कसं आहे सावरकर, मला फोन केला. तर मित्रांनी सांगितलं, मी इंट्रोड्यूस करून दिले, हे तुमचं दोघांचं काम आहे, आता तुम्ही करून घ्या पुढे आणि हे कॅशलेस बँकिंग करायचं आहे. लगेच मी आमच्या जनरल मॅनेजर मिस्टर नवतेज सिंग आहे, जे ग्रेटर मुंबई झोनचे जनरल मॅनेजर आहेत, त्यांच्याशी बोललो. मी म्हणलं साहेब मला सावरकरांचा फोन येईल आणि आपण हे पहिलं पाऊल जे आज जे म्हणतोय कार्यक्रम, त्या पहिल्या पावलात आपणच पहिलं पाऊल टाकायचं आणि आपणच पहिलं हे गावाला कॅश फ्री बँकिंग करायचं. आणि लगेच साहेबांकडे पण फोन आला, माझ्याकडे पण फोन आला आणि वी डिसाइडेड की दुसऱ्याच दिवशी त्या गावात जायचं आपण. आणि मी माझ्या टीमला पाठवलं. मी म्हणाल तुम्ही जा पुढे, मी मागे येतो. आणि माझी टीम गेली. टीमनी लगेच मला फोन करून सांगितलं की साहेब आपण ह्या गावाला आधीच फर्स्ट कॅशलेस फ्री बँकिंग करून टाकू, कारण इकडे लोकांचं एवढं मत आहे की आपण सगळं मिळून एकदम जुटले बरोबर आहेत सगळे की आपण लगेच करू शकतो. पुढच्या दिवशी मी यांना फोन केला. मी म्हणा मी येतो स्वतः. आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गेलो, एवढा मला लोकांचा असं म्हणजे अनुभव मिळाला की लोक सगळे धावत आले तिकडे. आणि बरं साहेब मला पण मशीन पाहिजे मला. आणि 100 लोक बरोबर होते. त्या 100 लोक बरोबर असताना मी म्हणालो हे गाव आहे आपल्याला नक्की करायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे सावरकरांनी एवढं मला मदत केलंय की त्या लोकांना बरोबर मिळवलं सगळ्यांना. आणि प्रत्येकानं सांगितलं की आपल्याकडे फॉर्म वगैरे सगळे इकडे भरून घेऊ, कारण माझी ब्रांच नाही आहे तिकडे. बँक ऑफ बरोडाची ब्रांच नाही. ब्रांच एक 17 किलोमीटर सरळगावावर आहे. मी सावरकरांना सांगितलं अकाउंट सगळे सरळगावमध्ये अकाउंट ओपन होतील, प्रत्येकांना पॉस मशीन मिळेल आणि प्रत्येक तिकडे गावात सगळ्यांकडे डेबिट कार्ड तर आहे, पण डेबिट कार्ड स्वाईप करण्यासाठी मशीन नाही. तर आम्ही 4 दिवसात जे वरती आमच्याकडे बॉबकार्ड्स यांच्याशी बोललो आणि आम्हाला 4 दिवसात ते मशीन पण आले तिकडे. आणि पहिल्याच दिवशी आम्ही 39 मशीन तिकडे इन्स्टॉल केलेले. आणि तो रेस्पॉन्स एवढा चांगला होता की त्या रेस्पॉन्समुळे आम्हाला वाटलं की आता आपण प्रत्येक गावात हे रेप्लिकेट करू. बरोबर. म्हणजे सर असं म्हणता येऊ शकतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमी म्हणायचे की तुम्ही कृतिशील व्हा, नुसत्या गप्पा नको. आणि तुम्ही ते खरं त्यांचे नातू म्हणून आज सिद्ध करून दाखवलंय की तुम्ही उठलात आणि ती कृती करून दाखवलेली आहे. कारण हे अशक्य नाहीये, तुम्हाला फक्त पुढचं पाऊल एक टाकायचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. मंजुळा शेणाळे डोंबिवलीवरनं बोलतात. काय म्हणतात बघूयात. हॅलो नमस्कार. नमस्कार. विषय अतिशय छान आहे, कारण प्रबोधन करायची गरज पण आहे. पण मला त्याच्याही पेक्षा जास्त अभिमान असा आहे की महाराष्ट्राने हा पुढाकार घेतला आणि धसई सारखं ज्याचं नाव पण आम्हाला माहिती नव्हतं ते प्रकाश झोतात आलं. त्यामुळे खूपच मला अभिमान वाटतोय आपल्या महाराष्ट्राचा आणि त्या धसई गावचा पण. तर माझा प्रश्न असा नाहीच आहे, पण शंका माझी अशी आहे की कित्येक उद्योजक म्हणा, काही स्त्रिया म्हणजे ज्यांनी कधी मोबाईलला हात पण लावला नसेल, तर त्यांना तुम्ही प्रबोधन कसं केलं असावं ह्याच्याबद्दल उत्सुकता आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल. नक्कीच मंजुळाताई, माझ्याही मनामध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे आणि मी सरांना त्या विषयावर बोलतं करणारच आहे. मंजुळा शेणाळे यांचा प्रश्न होता की महिलांना तुम्ही कशा पद्धतीने सांगितलं की ज्यांनी कधी मोबाईलला हात सुद्धा नाही लावला. मला त्याला जोडून असं विचारायचं की स्त्रियाच नाही सर्वच लोकांना तुम्ही हे कसं समजावून सांगितलं की हे खूप सोपं आहे, सहज आहे, अगदी अगदी साध्या पद्धतीने असं करू शकतो. त्यांच्या मनातल्या काय शंका होत्या त्याबद्दल?
दसई गावात निवडायचाच एक उद्देश असा होता की तिकडे अशिक्षित लोक जास्त आहेत, आदिवासी आहेत, त्यात महिला आहेत की ज्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यांनी कधी कॅशलेस काय मोबाईलही बघितलं नाहीये. तर आम्ही त्यांच्याकडे एक कार्ड घेऊन गेलो, गिफ्ट कार्ड आम्ही काही घेतली, बँक ऑफ बडोदाने आम्हाला गिफ्ट कार्ड दिली होती काही, आणि त्यांना आम्ही ती दिली हातात त्यांच्या की तुम्ही दुकानात जा, असा एक 4 डिजिटचा कोड असतो, तो दुकानदार जेव्हा तुम्ही व्यवहार कराल तेव्हा तो तुम्हाला ते स्वाईप करतील आणि तुम्ही ती वस्तू घ्या. आणि मुलांनाही आम्ही घेतलं, जवळपास 1000 मुलांना आमचं ट्रेन द्यायचं, आतापर्यंत 400-500 मुलांना ट्रेन केलेलं आहे मी. तर 1000 त्यांना मी सांगितलं की 5 रुपयाची वस्तू तुम्ही खरेदी करा, चिंचा बोरो पण त्यात खरेदी करू शकतात, 2 केळी किंवा एखादा चिक्कू असं सगळं, किंवा चॉकलेट्स, पेन्सिल, लोकांनी शॅम्पू घेतले काय, म्हणजे असं मुलांनी आपापल्या घरी बऱ्याच दिवशी वस्तू खरेदी केल्या, बायकांनी पण अशा वस्तू खरेदी केल्या. ते केल्यानंतर लक्षात आलं की हे काही जेट टेक्नॉलॉजी नाही आहे हे कार्ड स्वाईप करणं. आणि वैयक्तिक म्हणजे माझा एक रणजित सावरकर म्हणून मी सांगतो अनुभव की मी शिकलेला आहे, तरी मला हे कार्ड वापरणं सोबत होतं. ते चेकनी पैसे काढणं, ते एवढं मोठं लिहिणं बिणं खूप त्रासदायक असतं आणि माझी सही बदलते दरवेळेला, माझी सही बदलते, माझे चेक पडतात, त्याच्याशिवाय हे माझा व्यवहार जो आहे ना हा खूप सोपा आहे. तर आम्ही प्रत्यक्ष ट्रेनिंग दिल्यानंतर एकदा वापरलं ना की ते तुम्हाला इतकं सोपं वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यवहाराची तुमच्याकडे रिसीट असेल. आज आपण कॅशचे जे व्यवहार करतो त्यात आपल्याला बहुतेक ठिकाणी आपल्याला रिसीट मिळत नाही आणि तो आपला कष्टाचा पैसा ब्लॅक मनी म्हणून पुढे जमा होत जातो. तर ह्याच्या प्रत्येक पैशाची रिसीट मिळेल आणि याचा हिशोब असेल. तर म्हणून आम्ही मुद्दामच आम्ही 1-1 रुपयाचेच व्यवहार करतोय की हे तुमच्या डोक्यातनं जाऊ द्या की हे कार्ड फक्त महागाच्या वस्तूंत करताय किंवा मोठ्या शॉपमध्ये. आज आमच्याकडे रस्त्यावरचा फळवाला बोरं विकतो, 5 रुपयाला 10-15 बोरं येतात त्याच्यात. तर असे व्यवहार सुरू येतात तिकडे आणि हे प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे त्यांची भीड गेली आणि आता लोक जास्तीत जास्त वापरायला लागलेत. आणि मला आणखीन एक ग्रामीण भागाचं सांगतो की तिकडे लोकांना उधारी करायला आवडत नाही, पण 15-20 दिवस यांना अगदी काय म्हणतात त्याला आपण काही इलाज नव्हता म्हणून उधारीवर धान्य घ्यावं लागत होतं, कारण बँका बंद होत्या. व्यापाऱ्यांनी त्यांना उधारी दिली, पण कालचा माझा हे की बहुतेकांच्या उधाऱ्या वसूल झालेल्या आहेत, लोकांनी आपल्या कार्डावरनं पैसे काढून त्यांना दिलेले आहेत. बरोबर. तर मला वाटतं इकडे जो गावात जर आपण असं करू शकतो तर मला वाटतं आपल्या शहरातल्या महिला तर फार त्यांना तर काहीच हा प्रॉब्लेम येणार नाही, यायला नकोय. पण सर एक शंका असतेच ना, म्हणजे की पहिल्यांदा आपण ते ऑपरेट करतोय, मी व्यवस्थित स्वाईप करेल की नाही. म्हणजे सर मला या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जायचंय, तुमच्याकडनं याची माहिती हवी आहे. कारण की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की हे अशा पद्धतीने इतकं सोपं आहे तरी देखील एक धास्ती असते, कारण मशीन जो व्यापारी घेतोय तोही पहिल्यांदाच ते ऑपरेट करतोय आणि गावकरी पण पहिल्यांदाच करतो आहे. तर तुम्ही त्यांना प्रत्यक्ष त्यांच्याकडनं करून घेतलं का? बरं, मला एकदा सक्सेस नाही झालं तर मी डबल करू शकतो का? अशा टाईपचे काही प्रश्न आले असतील, काय प्रश्न होते ते? हे बघा, असले प्रश्न बरेच येतात. एकच काय, कुठल्याही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मागे एक मॅग्नेटिक स्ट्रीप असतो. हा मॅग्नेटिक स्ट्रीप जो आहे तो स्वाईप केला जातो. मॅग्नेटिक स्ट्रीप आहे ना, ते स्वाईप केला जातो. आणि हे जे आहे दुकानदार ते स्वाईप करतात. गिरायकांना आपण जे जातो विकत घ्यायला जातो ते काय स्वाईप करत नाही, दुकानदारांना स्वाईप करायला लागतो. सर मी एक थोडंसं मध्ये डिस्टर्ब करते, कारण एका महिलेकडे ही असा प्रश्न होता आणि तिने मला विचारलं होतं की आपण ते दुकानदाराला देऊन टाकायचं का मॅडम? नाही, हाही प्रश्नाचं त्यांना दुकानदाराला फक्त हे कार्ड द्यायचं, कार्डच्या समोर आपण बघतच राहतो, उभं आपण उभं असेल पाहिजे आणि समोर ते स्वाईप करतात. स्वाईप केल्यानंतर खाली एक पिन टाकायला लागतं, त्याला म्हणतो आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. एकदा स्वाईप केलं त्याचं मॅग्नेटिक स्ट्रीपवर रीड होतो, सेकंड ते आपण पिन टाकायला लागतं. आणि पिन लक्षात ठेवण्यासाठी मी एकच सांगतो सगळ्यांना की आपलं जे लक्षात राहील तसं पिन लक्षात ठेव. बर्थ डेट असं ठेवू नका दरवेळी, कारण काय लोकांना प्रत्येकांना बर्थ डेटचं एक असतो की बर्थ डे आपण ठेवलं की आपल्याला लक्षात राहण्याच्या दृष्टीने ते विचार काही 1 2 3 4 ठेवा किंवा 7 8 9 10 ठेवा, काही तुम्हाला जे लक्षात राहील असं 4 नंबरचं डिजिट ठेवा आणि त्याच्यावर पिन आपण टाकल्यानंतर 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन होतं आणि त्याच्यानी सेफ होतो. कोणाला असं कुठे हे होणार नाही की आपलं रॉंग गेलंय, कोणाकडे हे झालेलं आहे, तसं व्यवस्थित. त्याच्यामुळे हे जे कार्ड आहे आपण सांभाळून ठेवायला पाहिजे आणि हा जो मॅग्नेटिक स्ट्रीप आहे त्याला व्यवस्थित म्हणजे खिशात कुठं किंवा पर्समध्ये ठेवलं की हे सांभाळून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे सर, याविषयी अधिक माहिती घेऊयात. आनंद आपल्याला फोनवर प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा बोला. माझं नाव आनंद काणे, मी मुंबईहून बोलतोय. मला श्रीधररावांना एक प्रश्न विचारायचा आहे की हा उपक्रम म्हणजे खूपच छान आहे की एक कुठली तरी पब्लिक सेक्टर बँकनी केल्याबद्दल खूपच त्याचा आम्हाला गर्व वाटतो, कारण आपल्याकडे आता प्रायव्हेट सेक्टर बँक वगैरे खूप आल्यात, पण पब्लिक सेक्टरने केल्यामुळे खूप बरं वाटतं आम्हाला. पण आता याच्यामध्ये जर पब्लिक सेक्टर बँक जर आता रावसाहेब म्हणाले की आता हा एका दसई गावात केलाय
तर महाराष्ट्रात वगैरे अख्ख्या महाराष्ट्रात वगैरे हा उपक्रम करायला साधारणपणे किती अंदाजे वेळ लागेल? नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आहे आनंदजी. सर काय आपण सांगू, आता एक गाव आपण सक्सेसफुली हँडल केलेलं आहे, असा आपण आता हळूहळू सगळीकडे आपण जातोय, काम करतोय, पण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला तर कधी हे सगळं पूर्ण होईल असं वाटतं? काय आहे, आता प्रत्येक गावात आम्ही बँक ऑफ बरोडा म्हणून सगळीकडे जाऊ शकत नाही. हे प्रत्येक बँकांनी आपले आपले गावाचे जे आजूबाजूला आहेत, प्रत्येक बँकांनी ते गाव निवडून आणि त्या लोकल तालुका किंवा डिस्ट्रिक्टमध्ये एक सगळ्यांनी मिळून घेतलं की काहीतरी काम होईल. आनंद हे मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक बँकेनी, जसं लीड बँक म्हणतो आपण, इकडे महाराष्ट्रामध्ये लीड बँक आहे बँक ऑफ इंडिया, पण बँक ऑफ इंडियानी प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही. त्या आमचे जे ब्रांचेस आहेत, आमच्याकडे जे रुरल ब्रांचेस किंवा सिटी ब्रांचेस आहे किंवा अर्बन ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसनी प्रत्येक गावाचं एक डिस्ट्रिक्टमध्ये कमीत कमी 20-30 विलेजेस घेऊन प्रत्येकाने असे वाटून घेतले की आपण टोटली महाराष्ट्राला एका महिन्यात आपण करू शकतो. इट डिपेंड्स ऑन आपण कसा रिस्पॉन्स घेतो, कसा रिस्पॉन्स समोरून येतो आणि कसं आपण पुढचा पाऊल कसं फास्ट टाकतो. आज जे आपण म्हणतोय एक पाऊल प्रगतीचे, आपण केवढं फास्ट हे करू शकतो. माझ्याकडे जेव्हा सांगितलं गेलं, सावरकरांनी सांगितलं, आम्ही 4 दिवसात ते इम्प्लिमेंट करून दाखवलं. 4 दिवसात आमचे लोक तिकडे बसले आणि आता पण आज पण तिकडे लोक बसले हँड होल्डिंग ऑपरेशनसाठी. आणि हे जे सेम प्रत्येक बँकांनी चालू केलं, आपण एक एक गाव ते निवडून घेतले, लगेच मला वाटतं एका महिन्यात आपण करू शकतो. नक्कीच सर, आपण सुरुवात केली आहे, कुठेतरी सुरुवात व्हावी लागेल तरच आपण विचार करू शकतो, किंवा आपण एक टार्गेट ठरवावं लागेल की इतक्या कालावधीमध्ये आपल्याला हे अचिव्हमेंट करायची आहे, ही आपल्यासाठी आवश्यक आहे. आपण तसा विचार केला आणि सुरुवात केलेली आहे. एक अनुभव असं जर म्हटलं सर तर काय आला त्या गावामध्ये, आपल्याला लोकांचं सहकार्य कसं मिळालं आणि अनुभवाच्या लेवलवर आपण काही शेअर करू शकता का आमच्याशी? नाही, मिश्र एक रिस्पॉन्स होता. साधारण काही व्यापाऱ्यांचा याला मी खरं सांगायचं विरोध होता. त्यांना गैरसमज होता की आपण हे केलं तर आपल्याला 100% टॅक्स पडेल वगैरे वगैरे. त्यामुळे त्यांना समजून सांगावं लागलं की बाबा असं नाहीये, तुमचा खर्च असतो, मग तुम्ही कॅशनी जेव्हा व्यवहार करता तर कॅशनी घेता आणि कॅशनी देता. आता तुम्ही तुमच्याकडे बँकेत जमा होत आहेत तर मग तुम्ही ते चेकनीच व्यवहार करा. म्हणजे तुमच्या बॅलन्स जो बँकेत जो उरेल त्याच्यावर मग तुम्हाला त्याचा हिशोब इन्कम टॅक्सला द्यावा लागेल. तर अशा प्रकारचे आले. पण मुख्य म्हणजे तरुण वर्ग जो होता त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. आणि अगदी मी सांगितलं, शाळेचे विद्यार्थी आपल्या आईवडिलांना शिकवणार आहेत, कारण मोबाईलही मला वाटतं मुलंच आईवडिलांना वापरायला शिकवतात. स्मार्टफोन आज आपण बघतोच. आणि व्यापारी, आज तरुण व्यापारी आहेत, ते सगळे ते मागे उभे राहिले माझ्या, आणि त्याच्यामुळे हे चांगलं मिळालं. पण त्याच्यात अनुभव जे आम्हाला काही बरेच आले की एक तर पॅन कार्ड सगळ्यांकडे नसतात आणि आज 20-25 दिवस जास्तच तिकडे ग्रामीण भागात आम्हाला पॅन कार्ड मिळायला लागतात. तर सरकारने काहीतरी करावं की डुप्लिकेसी ऑफ वर्क, कारण मी आधार कार्ड सबमिट करतो त्याच्यावर मला पॅन कार्ड मिळतं, मग ते परत बँकेला मी सबमिट करतो. तर मी बँकेला आधार कार्ड सबमिट केलं आणि पॅन कार्ड माझं नसेल तर बँकेनीच काही 2 दिवसात इन्कम टॅक्सची, कारण त्या वरच्या लेव्हलवर लगेच असं काही होऊ शकेल का, कारण 2-2 ठिकाणी फेऱ्या मारायला नकोत. दुसरं की काही म्हणजे बहुतेक बँकांनी तर आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दिलेले आहेत, पण बऱ्याच लोकांना वापरायचे कशाला म्हणून बऱ्याच लोकांनी डेबिट कार्ड घेतले नाहीयेत. आणि खास करून सहकारी, जिल्हा सहकारी बँका वगैरे ज्या आहेत त्यांच्याकडे आज डेबिट कार्ड वाटपाची ती हे नाहीये. तर ती त्यांनी डेबिट कार्ड लवकर दिली पाहिजेत. आणि मी ठाणे जिल्ह्यातील बँकेशी बोललो तर त्यांनी मला पूर्ण सहकार्य द्यायचं कबूल केलंय की त्यांच्या अगदी अध्यक्षांनी मला सांगितलं की आम्ही तातडीने हे करू. म्हणजे तसा त्यांचा मला बँकेकडे रिस्पॉन्स चांगला मिळालाय. इतर आता गावांचा आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतोय. म्हणजे बाजूला आमच्या टोकावडे आणि सरळगाव ही 2 गावं आमच्याकडे आलेली आहेत आणि त्यांनी पण हे सगळं करून घ्यायचं कबूल केलंय. पण ह्याच्यात मी इतर ठिकाणी जेव्हा फिरतो तेव्हा माझं असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी मी गैरसमजामुळे का होईना पण व्यापाऱ्यांचा याला विरोध असतो आणि बँका त्यांना कन्व्हिन्स करायला जाऊ शकत नाहीत, कारण व्यापाऱ्यांना असं वाटतं की नाही याच्यात बँकेचा फायदा आहे. सरकार गेलं तरी त्याला थोडंसं हे होतं. तर याला सामाजिक संघटनांनी यांचं मतप्रदर्शन करायला हे केलं पाहिजे. पण त्याच्याच आधी मला असं वाटतं की प्रत्येक ग्राहकाचा हा अधिकार आहे की मी व्यवहार रोखीने करावा का डेबिट कार्डनी करावा का कुठल्या पद्धतीने करावा. तर हे डेबिट कार्डचा ऑप्शन हा ग्राहकांना मिळणं हा ग्राहकांचा अधिकार आहे. आणि मला वाटतं जर सरकारने जसा कायदा केला
तुम्ही अरे तातडीने हे तातडीने करण्याचं आवश्यक आहे की हा ग्राहकांचा अधिकार आहे. ज्या व्यापाऱ्यांना हे ठेवणार नाहीत किंवा एक ठराविक तारखेपर्यंत त्यांची ऍप्लिकेशन आम्ही पॉस मशीन करता केलेली आहे, एवढा तरी पुरावा त्यांनी दिला नाही तर त्यांचं हे रद्द करायला यावं. कारण त्याच्याशिवाय कारण ह्या प्रश्नात राजकारण शिरलं की मग बरेचदा तो विरोध होतो, विरोधाकरता विरोध होतो. पण म्हणून मी ग्राहकांचा अधिकार आहे की मी ग्राहक आहे, नाही तर मी उपाशी मारणार आहे. यांच्याकडे माल आहे, हे कॅशनी घेत आहेत, तर यांनी पॉसनी घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी सरकारने करावं. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की ह्याच्यासाठी तुम्ही पण मला पाठिंबा द्या. आपण सरकारवर दबाव आणू, हा कायदा करण्याकरता आपण व्यापाऱ्यांवर दबाव आणू की तुम्ही पॉस मशीन घ्या. कारण ह्यानी फायदा आपल्यालाच होणार आहे. आपले कष्टाचे पैसे जेव्हा आपण कॅशने व्यवहार करतो तेव्हा मोठा त्यातलं ब्लॅक मनीमध्ये कन्वर्ट होतो. हा आतापर्यंतचा मला अनुभव आहे. आणि म्हणून बरोबर, म्हणजे हा ग्राहकाचा हक्क आहे की त्याला कशा पद्धतीने व्यवहार करायचा आहे हे सर्वस्वी त्याच्यावर त्यांना अवलंबून असलं पाहिजे. त्याच्यावर कुठली जबरदस्ती असता आणि दसईमध्ये आम्ही हेच केलं. म्हणजे कॅशलेसचा एक जो प्रचार होतो ना, कॅशलेस म्हणजे रोख विरहित, म्हणजे रोख रक्कमच नाही. तर त्याच्यासाठी सरकारला हे चलन रद्द करावं लागेल. तोपर्यंत कॅश फ्री इकॉनॉमी म्हणजे ज्या गावात तुम्ही डेबिट कार्ड घेऊन गेलात तर एक पैसाही रोख न खर्च करता तुम्हाला हवी ती गोष्ट मिळू शकेल असं गाव. आणि हे दसईत आम्ही करून दाखवलेलं आहे. तर असाच पॅटर्न त्याच्यामुळे आणि दसईसारखं होऊ शकतं, इतर होऊ शकतं. म्हणून सगळ्यांनी तुम्ही पण 1 रुपयाची गोष्ट पण तुम्ही आता डेबिट कार्डने खरेदी करणं सुरू करा. ही सवय लागली पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. सर शरद कुठे आपल्याला अहमदनगरवरनं प्रश्न विचारतायत, काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हा नमस्कार. हा मॅडम, मी शरद कुठे बोलतोय, श्री क्षेत्र मडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगरहून. हा बोला. सरांना असा प्रश्न आहे की मला पण असं मनामध्ये वाटतंय की माझं गाव कॅशलेस व्हावं, त्यासाठी आपण काय मार्गदर्शन द्याल? नक्कीच. आपला पूर्ण जो कार्यक्रम आहे तो त्याच दृष्टिकोनातून आहे शरदजी. त्यामुळे असाच कार्यक्रम बघत राहा, अशीच माहिती आपण घेत राहणार आहोत. शरदजींचा प्रश्न होता की माझंही गाव असंच कॅश फ्री व्यवहाराचं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. मी काय करायला हवं, आम्ही गावकऱ्यांनी काय करायला हवं, त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो सर आपण? शरदजी, तुम्ही आधी तुमच्या गावाच्या आजूबाजूचं जे कुठलं मोठं गाव असेल की जिथे सगळे व्यापारी गाव म्हणतात ज्याला, की आपण सगळी छोटी छोटी गावं तिकडे खरेदी करायला जातो, तिथल्या व्यापाऱ्यांना एकत्र करून या गोष्टी समजवल्या पाहिजेत की आज ना उद्या हे सगळं होणारच आहे आणि तुम्ही आत्ताच घेतलं तर तुमचा फायदा आहे. आणि मुख्य म्हणजे आत्ता बँक ऑफ बडोदाने आम्हाला जी योजना दिली आहे त्याच्यामध्ये कुठलेही डिपॉझिट ते घेत नाहीत, मंथली रेंटल घेत नाहीत आणि त्याच्यावर काही चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस नाही आहेत आणि काही लिमिटेशन नाही की तुम्ही एवढं ट्रान्झॅक्शन केलंच पाहिजे. तर तुम्ही त्यांना एकत्र करा आणि त्यांना एकत्र केल्यानंतर तुम्ही संपर्क करा. मी बँक ऑफ बडोदाच्या योग्य त्या अधिकाऱ्यांना तिकडे ते तुमच्याकडे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील. यातली महत्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो की व्यापारी वर्गाला खरं वेळ नसतो बँकेत वरपर्यंत जायला. आणि ग्रामीण खात्यात बँकेतले जे अधिकारी असतात त्यांना हे कार्ड डिपार्टमेंट्स वगैरे वेगळी असतात, त्यामुळे तिथे त्यांची ओळख किंवा पोच नसते. तर हा जो मुद्दा आहे की व्यापाऱ्यांना इच्छा असेल तरी त्यांना जो हे होतो, याच्यात तुमच्यासारखे कार्यकर्त्यात मदत करू शकतात. म्हणजे आपण बँकांना त्यांच्यापर्यंत आणायचं आणि मग हे होईल. आणि मग तुम्हाला जर कुठली अडचण आली याच्यात तर तुम्ही मला संपर्क करा. फक्त बँकेला संपर्क करण्याच्या आधी व्यापाऱ्यांकडे कागदपत्र सगळी पाहिजेत. म्हणजे त्याचं पॅन कार्ड पाहिजे आणि त्याचं कुठलं तरी आधार कार्ड सारखं ओळखपत्र पाहिजे. आणि जर फर्म असेल म्हणजे वैयक्तिक हे 2 याच्यावर करंट अकाउंट ओपन होऊ शकतं. आणि फर्म असेल तर त्याला ते दुकानाचे फोटो आणि जो काही दुकानाचा दाखला की दुकान असल्याचा, एवढे 3 डॉक्युमेंट असेल तर दुकान आणि 2 डॉक्युमेंटवर वैयक्तिक करंट म्हणजे रस्त्यावरचे ट्रेडर्स असलेला 2 डॉक्युमेंट, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर ह्याची खात्री करून बँकेला बोलवा, म्हणजे बँकेच्या अधिकाऱ्यांचा वेळ वाया जाणार नाही. बरोबर आहे सर. आता विषय निघालेलाच आहे या सगळ्या डॉक्युमेंट्सचा. तर ग्राहकांना किंवा दुकानदारांना जर मशीन हवं आहे किंवा ग्राहकांना कार्ड हवं आहे तर त्याची एक टेक्निकल प्रोसिजर आपण सांगूयात का? हा, सांगू शकतो ना. नक्की. एक तर काय प्रत्येकांना अकाउंट ओपन करण्यासाठी जे मिनिमम आधार कार्डवरनं आपण अकाउंट ओपन करू शकतो. मी प्रत्येक व्यक्तींना एकच सांगतो की आपण जाऊन फर्स्ट आधार कार्डचं कार्ड घेऊन या आणि अकाउंट ओपनिंगसाठी फक्त आधार कार्डच लागतो, दुसरं काय लागत नाही. आधार कार्ड लावून त्याच्याबरोबर एक फोटोग्राफ लावून बँकेत आपण करंट अकाउंट, सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करू शकतो. सेव्हिंग बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना एक कार्ड पण मिळेल आणि त्याच्यावर ते रुपे कार्ड मिळेल त्यांना. ही रुपे कार्ड कुठल्याही दुकानात जाऊन आपण वापरू शकतो. एक तर काय पॉस मशीन असेल तर वापरू शकतो किंवा एटीएम पण. आणि लोकांना एकच गैरसमज आहे की हा कार्ड फक्त एटीएमसाठी वापरला जातो. हे एटीएमसाठी नाही आहे. एटीएममध्ये जाऊन पैसे पण काढू शकतो, त्याच्याऐवजी इव्हन तुम्ही पॉस मशीनवर पण पैसे काढू शकता. बरं सर, आपल्याला कौशल्य जोशी कल्याणवरनं प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. मॅडम, कल्याणहून कौशल जोशी बोलतोय.
मला श्रीधर सरांना आणि सावरकर सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर आता कॅशलेस हे होते व्यवस्थित, चांगली गोष्ट आहे. हॅलो, विचार सलग प्रश्न सर, विचारा. पण आता नंतर आपण सिस्टीमचा नेटचा काही इश्यू असेल त्यावेळेस आपण कसे व्यवहार करणार, त्यासाठी बँकेने दुसरी काही प्रोसेस केलेली आहे? नक्कीच. अनेक ज्या शंका आहेत सर मनामध्ये, त्याच्यातली ही महत्वाची शंका आहे की आपल्याकडे आज सगळीकडे भारतभर नेट पोहोचलेलं आहे का, आणि जर नेटवर्क नसेल तर मग ह्या सगळ्या व्यवहाराच्या बाबतीत काय प्रॉब्लेम येऊ शकतो? आपल्याकडे प्रत्येकांकडे आता हल्ली तर व्हॉट्सअप तर आहे. व्हॉट्सअप कशावर चालतं? डेटा कनेक्टिव्हिटी किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी. नाव ज्या दिवशी डाटा कनेक्टिव्हिटी बंद होईल त्या दिवशी त्रास होईल. पण हे कधी डाटा कनेक्टिव्हिटी बंद नाही होणार, डाटा कनेक्टिव्हिटी चालूच राहणार. आणि जसं मोबाईल चालू असेल की आपल्या खात्यावर तुम्ही पैसे काढू शकता, अकाउंट ट्रान्सफर करू शकता, किंवा काही आपले जे ट्रान्झॅक्शन आहे सगळं कार्डनी करू शकता. बरं सर, अशीच शंका आणखी मनात येऊ शकते की हे आमचं कार्ड जर चोरीला गेलं, हरवलं, मिसप्लेस झालं तर आम्ही काय करायला पाहिजे? एक तर काय, आम्ही टोल फ्री नंबर दिलेला आहे. टोल फ्री नंबर प्रत्येकांकडे एक तर स्टोअर करून ठेवा आपल्या मोबाईलवर. सपोज मोबाईल हरवला आणि तुमच्याकडे टोल फ्री नंबर पण नाही, जे नियरेस्ट ब्रांच आहे, बाजूला नियरेस्ट शाखा कुठली आहे त्या बँकेत जाऊन सांगा की आपलं कार्ड हरवलंय, अकाउंट नंबर हे आहे, आणि ते लगेच ते अकाउंट फ्रीज करून टाकतील. आणि कंप्लेंट आपल्याला द्यायला लागेल लगेच. पण एकच लक्षात ठेवा की हे जे आपण करतो ते 5-10 मिनिटात किंवा एक अर्धा तासात जाऊन तिकडे द्यायला पाहिजे. लगेच जितक्या लवकर तितक्या लवकर तुम्ही ते कळवायला हवं की मग तिथनं बँकेमध्ये फ्रीज होऊन जाईल. बरं सर, असे काही प्रश्न तुम्हाला आले असतील ना अनुभवाला की काय लोकांच्या शंकांना आपण आता सरांनी उत्तर दिलेलंच आहे, पण तिथे प्रत्येकाची काहीतरी मनामध्ये वेगळी शंका असू शकते? हो नक्की. म्हणजे हाच प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला की, तर मी त्याला सांगतो तुमचं पाकिट मारलं गेलं तर काय. म्हटलं हे चोरल्या गेलं तर तुम्ही ते लगेच ट्रान्झॅक्शन ब्लॉक करा, तुमचं काही नुकसान नाही, बँक तुम्हाला दुसरं कार्ड देईल. आणि पाकिट मारलं गेलं किंवा आता व्यापाऱ्यांना पर्टिक्युलर म्हटलं तुमचे लाखाच्या रकमा दिवसाचे जमा असतात, तुम्ही ते नोकरावर पाठवता बँकेत, तो रांगेत उभा राहतो, कोणी आता पण वाचतो ना बातम्या, रांगेत उभं राहिल्याकडनं पैसे चोरले, तर त्याच्याशिवाय हे कार्ड वापरलं तर तुमच्या खात्यातच डायरेक्ट जमा होतील. पुन्हा शेतकऱ्यांना, आमच्याकडे भाताची शेती चालते तर तिकडे शेतकऱ्यांना पैसे घेऊन जाता येत नाही शेतीवर, कारण नोटा खराब होतात. मी सांगितलं हे कार्ड खराब नाही होणार, त्यामुळे शेतीवरनं घरी जाता मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तर हे चोरी होण्याचा जो मुद्दा आहे ना तो आपल्या कॅशबद्दलही 100% आहे. फक्त कॅशचा जो मुद्दा आहे की तो कॅश तुमची जाते ती परत कधीच मिळत नाही. एखादं रिकामा पाकिट मिळू शकतं तुम्हाला, आणि कार्ड तुम्हाला बँक दुसरं तुम्हाला नक्की देईल, हे मी सांगतो. पण त्याच्यावर उपाय म्हणजे त्वरित बँकेला कळवणं. जर असं काही दुर्घटना झालीच किंवा आपलं कार्ड चोरीला गेलं तर तिथे आपलं अकाउंट फ्रीज झालं की पुढे काय करता येणार नाही. आणि मी एक व्यावहारिक सांगतो की जर कार्ड चोरीला गेलं, जर खरेदी झाली तर याचा अर्थ तो चोर तुमच्या जवळचा आहे, कारण त्याला तुमचा नंबर पण माहिती आहे. बरोबर. कारण अनोळखी चोराला तुमचा नंबर कळणार नाही, पिन शिवाय त्याला त्यामुळे पोलीस त्याला पकडतीलच. बरोबर आहे सर. तसंच ना हॅकिंगचा जो प्रकार आहे त्याची पण एक मनामध्ये शंका येते की मोबाईल बँकिंगचा आपण विचार करतो, अशा सगळ्या अत्याधुनिक गोष्टींचा आपण विचार करतो, तेव्हा हॅकर्स असं म्हटलं होतं की 6 सेकंदामध्ये ते हॅक करतात आणि आपल्याला कळतही नाही, आपल्या सगळ्या बँकेचे अकाउंट्स डिटेल्स सगळे त्यांच्यापर्यंत जातात. तर त्याच्यासाठी काय लोकांना आपण सांगू शकतो, दिलासा देऊ शकतो? मला एकच सांगायचं, हॅकिंग म्हणजे हॅकिंग प्रत्येक याच्यावर होतं, इंटरनेट बँकिंगवर होतं किंवा कार्डवर होईल, पण कार्ड सांभाळून ठेवलं तर हॅकिंग होणार नाही. आणि आपण दरवेळी सांगतो की जेव्हा एटीएम मध्ये आपण पैसे काढायला जातो, 4 ठिकाणी बघून घ्या काय आहे तिकडे. तिकडे काय कॅमेरा लावलाय का, काय वेगळं काय इन्स्ट्रुमेंट लावलंय ज्यांनी आपल्याला हे पासवर्ड त्यांना कळेल. पण ह्याच्यामध्ये असं काही युजली प्रॉब्लेम होत नाही. लोकांनी फक्त एकच समजून घेतं की कार्ड आपण सांभाळून ठेवलं की त्याच्यामध्ये चोऱ्या बिऱ्या होणार नाही आणि हॅकिंग पण होणार नाही. आणि हॅकर्सना अनलेस अँड अनटिल ते छोटे मोठे हॅकिंग करणारच नाही. मोठे प्रमाणात अमाऊंट असेल अकाउंटमध्ये तिकडे ते हॅकिंग करतील आणि ते लोक तेवढी सावधगिरी बाळगतात असं म्हणायला हरकत नाही. सर, हा जो प्रश्न आहे ना सगळा अत्याधुनिक गोष्टींचा वापरण्याचा, थोडासा सिनियर सिटीजन ह्या सगळ्या गोष्टीकडे तेवढे यूज टू नसतात. जसं आपण सांगितलं की तरुणांचा खूप छान रिस्पॉन्स होता, पण मग वयोवृद्ध लोकांना थोडासा अजूनही ते धजावत नाहीत का अशा पद्धतीचा? आपला अनुभव काय आहे? हो,
तुम्ही म्हणता बरोबर आहे. आणि म्हणून पुन्हा गिफ्ट कार्ड यांनी जे मला दिलं त्याचा मी वापर केला. मी काही वयोवृद्ध माणसांना, आणि आधी त्यांना माहिती आहे आमच्या घरी कार्ड आहे, माझ्या घरी अकाउंट आहे, कार्ड आहे. म्हटलं वापरणार का, तर ते म्हणाले बघू. म्हटलं काका हे घ्या आता कार्ड, आणि ह्याच्यावर तुम्ही 5 रुपयाचं काहीतरी खरेदी करा. आणि त्यांनी केलं. म्हणजे त्यांनी नातवांकरता त्यांनी 10 चॉकलेट घेतली 50-50 पैशाची. आणि त्यांना म्हटलं आता हे कार्ड द्या, आणि त्यांना मी नंबर सांगितलं होता, हा नंबर सांगा त्यांना. मग त्यांनी तो कार्ड घेतल्यानंतर दुकानदारांनी सांगितलं नंबर द्या, तर त्यांनी त्याची डायल केला त्यांनी स्वतः नंबर. बरोबर. कारण फोनमुळे नंबर डायलिंग हे सोपं आहे. दुकानदाराला सांगायचं नाही नंबर, आपण तो नंबर डायल करतो. त्यांनी तो केला, त्याची रिसिट निघाली. मी त्यांना आजवडली रिसिट घरी घेऊन जा आणि ती दाखवा की तुम्ही आता कार्डवर ट्रान्झॅक्शन केलंय. तर आपण प्रत्यक्ष केलं की मग ते पटतं. म्हणजे नाहीतर हे गैरसमज असे असतात. पण सुरक्षितता काय काय बाळगायला हवी त्या अनुषंगाने त्याचंही मार्गदर्शन असणं याच्या जोडीने, की कसं वापरायचं आहे हे सांगत असताना याची सिक्युरिटी म्हणून तुम्ही काय काय फॉलो करा, कसं दक्ष राहा, हेही त्याच्या बरोबरीने आपल्याला सांगणं गरजेचं आहे. शक्यतोवर नंबर बदलत जा आठवड्यानी 10 दिवसांनी. तर तोही एक चांगला मार्ग असू शकतो. बरोबर आहे. आणि जर तुमचे कार्ड सारखं तुम्ही फार व्यवहार करत असेल तुम्ही बदलत जा, मोठ्या रक्कम तुमच्या असतील तर. आणि हे काही पासवर्ड बदलत बदलत जा तुम्ही. सर, आता लोकांच्या मनात जसा प्रश्न आहे की आम्ही एवढे व्यवहार केल्यानंतर प्रत्येक वेळी आम्हाला त्याचा चार्ज लागणार आहे का, बरं बँकेला याचा काय फायदा आहे, या दोन्ही प्रश्नांकडे आपण कसं काय. नाही, मी एक सांगतो, कस्टमरना ह्याच्यावर काही चार्ज लागणार नाहीये. हे जे ट्रेडर्स आहेत त्यांना चार्ज लागेल 2000 पर्यंत 0.75% ते डेबिट कार्डवर, आणि 2000च्या वरती 10,000 पर्यंत 1% आहे. आणि इन केस ते क्रेडिट कार्ड वापरले इट इज 1.5%, 1.5% लागतो. पण मी बँकेचं एक तुम्हाला लोकांना कळत नसते, मी अजून एक सांगायचं विसरलो. बँकेत तुम्ही जेव्हा जाल 50 ते 70 रुपये तर खर्च होतो बँकेला. कारण काय, हे मेट्रोपॉलिटन, अर्बन आणि रुरल ब्रांच. रुरल ब्रांचमध्ये आमचं भाडं वगैरे कमी असतं म्हणून 50 रुपये, सिटीमध्ये आम्हाला 70 रुपयेपर्यंत खर्च येतो. तेच तुम्ही इंटरनेट बँकिंग केलात किंवा एटीएमवर गेलात तर 20 ते 28 रुपयेपर्यंत खर्च होतो. 20 रुपये तुम्हाला खर्च होईल रुरल एरियामध्ये, आणि मेट्रो एरियामध्ये 28 रुपयेपर्यंत खर्च होईल. आणि तेच तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरलात ते 7 ते 10 रुपयेपर्यंत खर्च होईल. आणि किंवा मोबाईल बँकिंग तुम्ही केलात तर 1 ते 2 रुपये बँकेला खर्च होईल. तर ह्याच्यावर तुम्ही बघा किती फरक येतोय. म्हणजे बँकेचाही खूप खर्च कमी होणार, बँकेचाही खूप खर्च कमी होईल. कारण लोक जेव्हा कॅशलेस जातील, कार्डवर कामं करायला लागतील, 1 किंवा 2 रुपये किंवा मोबाईल बँकिंगवर कामं करायला लागतील, तर 1 ते 2 रुपये फक्त बँकेला खर्च होईल. ते फक्त काय SMS वगैरे पाठवण्यासाठी, अजून काय नाही बाकी. आणि त्याच्यामुळे सेफ पण आहे की तुम्ही बस स्टॉपवर उभा राहा किंवा रेल्वे स्टेशनवर आहात किंवा बसमध्ये ट्रॅव्हल करत असता, वाटेवर चालत असताना तुम्हाला मोबाईल बँकिंग करू शकता. तुम्ही अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर करा. मित्रांनी फोन केला की मला पैसे पाहिजे, तर लगेच तुम्ही पैसे पण पाठवू शकता. असं नाही की बँकेत जाऊन पैसे काढून तुम्हाला पैसे पण लगेच काढू. बरोबर आहे. वेळेची बचत होणार आहे, बँकेलाही फायदा आहे, आणि बँकेला फायदा आहे म्हणजे पर्यायाने देशाला आणि आपल्या सगळ्यांनाच फायदा आहे. अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करूया की त्याच्याकडे बघूयात. सर, एका महत्वाच्या विषयाकडे वळवते. सखीचा आमचा मंच आहे आणि महिलांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत सर. कारण महिला म्हटलं की तिला एक ती सवय असते की ती घरच्या काहीतरी फ्युचरच्या खर्चासाठी, एखाद्या गोष्टीसाठी जे ती तिच्या बटव्यामध्ये बाजूला पैसे ठेवायची, त्याचा आता काय, हा सखीच्या मनातला प्रश्न आहे. तर त्यासाठी तिने काय करावं असं आपण त्यांना सजेस्ट करू शकतो? माझ्या मतेने मी सांगतो की प्रत्येकाने आज जे पैसे लपून ठेवायचे किंवा देवघरात ठेवायचे किंवा पलंगाच्या खाली ठेवायचे, हे सगळं आता बंद करा तुम्ही. मला एकच सांगायचं की तुम्ही खात्यामध्येच पैसे टाका सगळे. आणि तुमच्याकडे कार्ड आहे, कार्डचं पिन कोणाला देऊ नका, नवऱ्यांना पण देऊ नका. नवऱ्यांना पण सांगितलं की ते लगेच जाऊन वापरतील. एकच काम करा, तुम्ही आपले जे पैसे ते खात्यात टाका. किंवा आमच्याकडे बरेच स्कीम आहेत, रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे किंवा फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. तुम्हाला एकच फायदा होतो बँकेत पैसे ठेवण्याने की आज गेलात लगेच तुम्हाला पटकन पैसे मिळेल. असं कधी होत नाही की तुम्हाला 2 दिवसानंतर या, 3 दिवसानंतर या. आज तुम्हाला पैसे पाहिजे की पटकन पैसे मिळून जातं, आणि तो एक फायदा आहे. त्याच्यामुळे मी हे गैरसमज काढून टाका की पैसे आपण घरात ठेवायचं कधी लागणार नाही. कार्ड ठेवा बरोबर, खात्यात पैसे टाका, आणि कार्ड कधी वापरता येतं, सकाळी पण, संध्याकाळी, मिडनाईट, कधी वापरता येतो. आणि तुम्हाला मोबाईल बँकिंग जे आहे ते 24 आवर्स चालू असतं. तर मोबाईल बँकिंगचा फायदा तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. म्हणजे महिलांनी त्यांची जी काही बचत बाजूला ठेवलेली आहे ती बँकेत टाकून मोबाईल बँकिंगचा वापर करून त्या वापरू शकतात, असं आपण इथे त्यांना सजेस्ट करतोय. सर, अनुभवांकडे येतेच, पण शासनाकडनं बऱ्याच तुमच्या काही मागण्या आहेत किंवा तुम्हाला जनतेलाही काही सांगायचं आहे, त्याबद्दल काय सांगता येऊ शकतं?
नाही, अनुभवांचं थोडं मी पहिलं घेतो. बरं. आता काल मी दसईत बघितलं तर दसईमध्ये जी एकमेव बँक आहे तिथे जी रांगा लागायच्या, लोक रात्रीपासून जाऊन रांगा लागायच्या, काल त्या संपल्या होत्या. बरं. कारण त्यांना हवं ते आज मिळतंय म्हणतात तर रांगा संपल्या. बघा, याचा फायदा, कार्डचा फायदा हाच होणार आहे की तुम्ही जे आपला जो मूळचा विषय कॅशलेस बँकिंग म्हणजे काय होत आहे की तुम्ही बँकेतनं जाऊन पैसे काढता, व्यापाऱ्याला देता, व्यापारी परत बँकेत जाऊन भरतो. त्याच्यापेक्षा तुमचे पैसे डायरेक्ट बँकेतनं व्यापाऱ्याच्या खात्यात गेले आणि ह्याच्यामुळे तुम्हाला आज तिथे उभं राहायची गरज नाहीये बँकेच्या खात्यात. आणि हे दसईमध्ये काल झालेलं आहे. काल विजया बँकेच्या समोरच्या रांगा संपल्या तिकडच्या. आणि दुसरं, मला जो तुम्ही महिलांचा जो एक मुद्दा म्हणालात की मी हा मुद्दा तिथल्या महिलांना सांगतो, कारण हा मुद्दा शहरातही असू शकतो, नुसतं ग्रामीण भागाचा नाहीये. काय होतंय की तो नवरा संध्याकाळी येतो, बायकोला मारहाण करतो, तिचे पैसे हिसकावून घेतो आणि दारू प्यायला घेऊन जातो. आता त्या बाईनी हे पैसे बँकेत ठेवले तर हे कार्ड काही दारूच्या अड्ड्यावर चालत नाही. त्याच्यामुळे हा मुद्दा त्यांना खूप पटलाय आणि त्याच्यामुळे मला महिलांचा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये की त्याच्यामुळे हा जो ग्रामीण भागातलं जे आहे, आणि ती चोरीची दारू पितात, दारू पिऊन मरतात लोक, विषारी दारू आहेत. मुरबाडमध्ये आमच्याकडे 50% जे मृत्यू होतात, अकाली मृत्यू, मृत्यूंपैकी 50% हे दारू पिऊन त्याच्यात ते कारणीभूत आहेत. बरोबर. असा एक खूप मोठा आणि विषारी दारू असते. तर हे आरोग्याला खूप मोठा, म्हणजे हे म्हणून बायकांना माझं आव्हान आहे की तुम्ही, आणि तुमचे अकाउंट तुम्ही देऊन नवऱ्याला सांगू पण नका, माझी बायको मला दाखवत पण नाही पासबुक. बरोबर. सर, शहरी आपण म्हणताय ग्रामीण भागाचा, शहरी भागामध्ये पण हा प्रॉब्लेम आहे, किंवा जी कमवती सुशिक्षित स्त्री आहे, आपल्याकडे ही वस्तुस्थिती आहे सर, नाकारून चालणार नाही की घरामध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये तेवढे हक्क तिला दिलेले नसतात, तेव्हा एक सेफ्टी साईड म्हणून ती काहीतरी तिचा एक जो पॉकेट आहे तो बाजूला ठेवत असते. तर तिच्यासाठी पण हा दिलासाचा एक पॉइंट आहे की तिचे पैसे सेफ राहणार आहेत आणि ती कधीही वापरू शकणार आहे. सर, बँकेकडनं अनेक सवलती आहेत असं आपण सांगितलं, त्या सवलतींविषयी काय सांगता येऊ शकतं? मी आता जस्ट तुम्हाला एक क्लिअर करून सांगतो. आमच्याकडे आता बरेच काय सवलती आलेत. त्याच्यामध्ये एक बरोडा एम कनेक्ट प्लस म्हणून आलेले आहे. दुसरं बरोडा एम क्लिप आहे, ते मोबाईल वॅलेट, जसं पेटीएमचं वॅलेट आहे तसं मोबाईल वॅलेट आहे. देन बरोडा एम पे म्हणून आहे, इट्स अ युनिफाईड पेमेंट सिस्टम, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. नंतर अजून एक आहे बरोडा रिवॉर्ड्स म्हणून आहे, इट्स अ मोबाईल ॲप फॉर कस्टमर्स. आणि एम पॉइंट म्हणून एक नवीन आहे, ते बिझनेस मोबाईल ॲप, इट इज ओनली फॉर मर्चंट्स. आता हे असे 5-6 नवीन आलेले आहेत. आणि आता पुढे जाऊन आपल्याकडे इवन कोड्स येतील, जसे रिक्षामध्ये जाल तुम्ही आणि रिक्षामध्ये गेला तर लगेच आपलं फक्त मोबाईलवरनं स्कॅन करून तुम्हाला ते पेमेंट करता येईल. तुम्हाला रसीद तुमच्या अकाउंटला डेबिट झालंय आणि समोरच्या अकाउंट त्यांच्या मोबाईलवर इमिजिएटली क्रेडिट पण मिळून जाईल. हे असं सगळं बरेच काय त्याला आपण सोपं आणि सोयीचं होऊ शकतं. सर, पण ह्याच्यामध्ये एक शंका येऊ शकते ज्यांना अगदीच माहिती नाहीये की ह्याच्यामध्ये नंबर एकमेकांचे जातात का, किंवा बँक अकाउंट पास होते का, अशीही शंका मनामध्ये येऊ शकते. नाही, असं होणार नाही. जेव्हापर्यंत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे बँकेत आणि तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला लगेच कळेल की एवढे पैसे तुमच्या खात्यात डेबिट झाले, आणि समोरच्या माणसांना जे कोडवर ते पैसे मिळाले त्यांना पण त्या मोबाईलवर पैसे एवढे खाते क्रेडिट झाले, म्हणून असं दोन्हीकडे सेफ्टी आहे. बरं. सचिन आंबेवणकर पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारतात. हॅलो. हा, बोला. सचिन अंबवणे बोलतोय पुण्यावरनं. बोला. माझा प्रश्न असा आहे, कॅशलेसला तुम्ही हे प्रोत्साहन देताय, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर कॅशलेसवर प्रत्येक ह्याच्यावर ट्रान्झॅक्शनवर काही पर्सेंट डिडक्ट होणार ना, आय थिंक 2% आहे. तर आता गव्हर्नमेंटने डिसेंबर पर्यंत फी केलेलं आहे, त्यानंतर ते चार्जेस लावणार प्रत्येक बँक आहे माहित नाही, पण बँक चार्जेस लावणार. आता मी वस्तू घेतली एखादी तर त्याच्यावर पण ते आता मग कॅश असेल तर फ्री होत होतं, पण कॅश नाही असेल तर ते मग ट्रान्झॅक्शन असतं मला वस्तू महागच पडणार ना मी. आणि हे प्रत्येक महिन्यात मी किती असं कॅशलेस किंवा कॅश असं ट्रान्झॅक्शन करू शकतो वगैरे काय, एक्झाम्पल एटीएमचं मी 5 ट्रान्झॅक्शन करू शकतो, तसं ह्याचं किती करू शकतो वगैरे काय, त्याच्याशी काय नवीन आहे काही स्कीम? बरं. महिन्याला आपण किती ट्रान्झॅक्शन करू शकतो, त्याच्यावर काही लिमिट आहे? त्याच्यावर काही लिमिट तसं नाहीये. मला एकच सांगायचंय की आपण जे म्हणताय की काही 2% वगैरे लागतं, 2% वगैरे नाहीये. 2% असं मला वाटतं आमच्या बँकेत तरी, बँक ऑफ बरोडामध्ये तर नाहीये. दुसरे कुठल्याही बँक चार्ज करत असेल त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, पण 2% हे जे आहे ते ट्रेडरला लागतं, कस्टमरला लागणार नाही. मर्चंट जो आहे जो विकतोय त्याला 2%, त्याला 1.5% लागतो इन केस तर क्रेडिट कार्ड वापरलं. पण नुसतं डेबिट कार्ड वापरलं
जेव्हापर्यंत तुमच्या खात्यात पैसे आहेत तेव्हापर्यंत तुम्ही वापरू शकता हे. सर, मग आता विषय निघालाच आहे, तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याच्यामधला काय फरक आहे, डिफरन्स? अनेक जणांना त्याच्याही बाबतीत शंका असते, काय सांगता विषय? डेबिट कार्ड काय आहे, तुम्हाला डायरेक्टली अकाउंट खात्यात डायरेक्टली डेबिट होतो आणि क्रेडिट कार्ड तुम्हाला 45 दिवसात हे मिळतो, मुदत मिळतो. बरं, दॅट इज क्रेडिट कार्ड. आणि डेबिट कार्ड तुमच्या अकाउंटला डायरेक्टली हिट होतं. आता आपण काय जाऊन स्वाईप केलात की 1,000 रुपये वस्तू घेतलं, तुमच्या अकाउंटला डेबिट होईल आणि समोरच्या अकाउंटला क्रेडिट होऊन जाईल. पण माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत आणि आज मला खर्च करायचा आहे, तर मी क्रेडिट कार्डचा उपयोग करू शकतो. त्यावेळी क्रेडिट कार्डचा कशा उपयोग करा. पद्धतीने होतो तो थोडक्यात अगदी काय? क्रेडिट कार्डचा उपयोग काय आहे, तुम्ही क्रेडिट कार्ड जेव्हा तुम्हाला वापरलात 45 डेजचं सायकल असतो त्याचं. बरं, आणि बिलिंग सायकल ते दर 15 तारखेला असतो, एव्हरी मंथ 15 तारखेला असतो. तर आपण या महिन्यात 14 तारखेला वापरलात की लगेच त्या सायकलमध्ये येईल. पण तुम्ही नंतर कधी वापरलात ते 45 दिवसाचा तुम्हाला फुल बेनिफिट मिळतो. बरं बरं, हां, त्या हिशोबाने तुम्ही तसं कॅल्क्युलेट करून लोक जे खूपच पैशाच्या बद्दल हे करतात ते 45 फ्री क्रेडिट मिळतो. सर, पण मग आता काय सांगाल लोकांना, कुठला मार्ग आता? कारण इतके सारे वेज येणार आहेत आणि इतक्या सगळे ऍप्स येणार आहेत, आता लोक कन्फ्यूज होतील इथून पुढे की आम्ही कुठला मार्ग घेऊ, कुठला सेफ आहे, त्याबद्दल काय बँकेच्याकडनं लोकांना माहिती? मला एकच सांगायचं की लोकांनी एक क्रेडिट कार्ड पण ठेवायचं, एक डेबिट कार्ड पण ठेवायचं. जेव्हा पैसे संपले त्यावेळी क्रेडिट कार्ड वापरा आणि जेव्हा पैसे आहेत त्यावेळी डेबिट कार्ड वापरा. मला एक सिंपल सोल्युशन. नक्की सर, मला वाटतं आपल्याला मला एक ऍड करायचं आहे. ई वॉलेट जे असतं ते तुम्ही रिक्षावाले, टॅक्सीवाले जिथे 1 to 1 होतं तिथे वापरा. पण समजा तुम्ही सँडविच खायला गेले दुपारी, तर सगळीच सँडविच 25 रुपये असतात, त्यामुळे तो सँडविचवाला घेणार नाही, कारण त्याला कोणाकडनं मला पैसे आले हे कळणार नाही. त्याच्यामुळे तिथे डेबिट कार्डचा पर्याय. रेस्टॉरंट जिथे दुकानं असतात तिथे डेबिट कार्ड. सर्व्हिसेस असतात रिक्षा किंवा अशा तत्सम, तिथे तुम्ही हे करू शकता, वॉलेट वापरू शकता. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे संपल्यानंतर क्रेडिट कार्ड. शेवटी तुम्हाला आज न उद्या जायचंच आहे, इमर्जन्सी कधी असेल तर तुम्ही वापरू शकता त्याच्यावर. तो एक चांगला पर्याय इमर्जन्सीला. सर, आता आपल्याकडे वेळ कमी आहे, पण अगदी जाता जाता आपल्याला मला शेवटचा मुद्दा मला एक हे करायचं आहे की अजूनही मुख्य मुद्दा हाच आहे की गरीब जनतेकडे की त्यांना आधी वापरच नव्हता ना, त्याच्यामध्ये डेबिट कार्ड त्यांनी घेतली नाहीयेत. आणि पर्टिक्युलरली सगळ्या जिल्हा सहकारी बँकांची जी खाती आहेत, तर सरकारला मला एक आव्हान करायचं तुमच्या माध्यमातून की जिल्हा परिषदा किंवा यांनी सगळ्यांनी आपली संपूर्ण ताकद लावून, जसे निवडणुकी करता तुम्ही मोहीम राबवता निवडणुकीचे मतदान रजिस्टर करण्याकरता, तशी मोहीम राबवावी आणि ग्रामीण भागात किंवा शहरीच्या झोपडपट्ट्यात किंवा गरीब वस्त्यांमध्ये की ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही आहेत त्यांची खाती उघडून त्यांना डेबिट कार्ड द्यावीत. हा आता जो आपल्याला जी अडचण आली ही पुन्हा भविष्यात कधीच येणार नाही. आणि सगळेच व्यवहार जर बँकातनं झाले तर त्याच्यातनं सरकारचा टॅक्स वाढेल आणि गरिबांनाच याचा फायदा होणार आहे शेवटी. त्याच्यामुळे हे मला सरकारने एवढं करावं आणि याच्यावर तुम्ही मला मदत करा. मी प्रत्येक फोरमवरनं हा प्रश्न उपस्थित करणार आहे. एक तर ग्राहकांचा अधिकार आहे कार्डाने पैसा देणं, त्याच्यावर व्यापाऱ्यांवर कंपल्सरी करा आणि लोकांना डेबिट कार्ड द्या. नक्की. सर, आपण काय जाता आता सांगू शकतो? नाही, याच्यावर मी एक सांगतो, फायनान्शियल इन्क्लुजन जे आहे आता जे चाललंय आपल्याकडे, फायनान्शियल इन्क्लुजन गेल्या वर्षी बरेच आम्ही अकाउंट्स वगैरे ओपन केलं, जनधन अकाउंट्स ओपन केलं. प्रत्येक जनधन अकाउंट होल्डरला आम्ही रुपे कार्ड दिलेलं आहे आणि रुपे कार्ड तुम्ही वापरा. जनधन अकाउंटमध्ये तुम्ही जसं ट्रान्झॅक्शन करत जाल आणि जसे जसे पैसे त्याच्यामध्ये भरत जाल तुम्हाला पण फायदा होईल आणि घरी कुठे पैसे ठेवायची गरज लागणार नाही. जसे आमचे सावरकर सांगत होते की प्रत्येक गावात आम्ही प्रत्येकानं अकाउंट ओपन करण्यासाठी खूपच हे केलेलं होतं आणि जो प्रोत्साहन दिला तर त्याला रिस्पॉन्स पण खूप छान मिळालेला आहे. सर, तुमच्या दोघांचंही खरं तर स्वागत. आपण खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तुम्हाला अशीच मदत भविष्यात मिळत राहावी ही पण आमची सदिच्छा आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम? आम्हाला अवश्य तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. उद्याच्याही कार्यक्रमाबद्दल मी सांगते, उद्याचा आमचा जो कार्यक्रम आहे तो आहे उमलुद्या कळ्यांना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कार्यक्रम आहे. याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत संतोष शिंदे, बाल संरक्षण तज्ज्ञ आहेत आणि संपर्कासाठी लागणारे दूरध्वनी क्रमांक तुम्हाला कळवल्या जातीलच. खाली त्या दूरध्वनी क्रमांकही दिले गेलेले आहेत. उद्याचा कार्यक्रमही अवश्य बघा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्या. त्यासाठी लागणारा जो पत्ता आहे तो मी तुम्हाला सांगते. पत्ता बघा, www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आता मात्र आपण इथेच थांबणार आहोत. दोन्ही पाहुण्यांचं खूप मनापासून आभार मानते की आपण आलात आणि आम्हाला योग्य माहिती दिलीत. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.